नमस्कार यूट्यूब फॅमिली. कर्ज फेडलं नाही तर गहाण ठेवलेली संपत्ती हातातून जाणार. आरबीआयचे नवीन नियम बँका आणि एनबीएफसींचे हात बांधले गेले. चला तर या संबंधित सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या म्हणजे एनबीएफसीसाठी कर्ज वसुलीच्या नियमांचा नवीन मसुदा सादर केला आहे, ज्यामुळे कर्ज वसुलीचे नियम अधिक स्पष्ट होऊ शकतील. वित्तीय संस्थांनी कर्ज वसूल करण्यासाठी कर्जदारांची स्थावर मालमत्ता सर्वसाधारणपणे जप्त करू नये हा नवीन नियमांचा उद्देश आहे. अशी कारवाई केवळ अपवादात्मक परिस्थितीतच केली जावी, नियमित प्रक्रिया म्हणून नव्हे, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट म्हटले आहे. कर्ज वसुलीचे नियम बदलणार. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार रिझर्व्ह बँकेने बँका आणि एनबीएफसी यांसारख्या नियंत्रित संस्थांनी दैनंदिन कर्ज व्यवहारादरम्यान गैरवित्तीय मालमत्ता, विशेषतः स्थावर मालमत्ता ताब्यात घेणे अपेक्षित नसल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजे कर्ज वसुलीसाठी जमीन किंवा घरे थेट ताब्यात घेणे सामान्य प्रथा किंवा पर्याय नसली पाहिजे. या संस्थांनी जबाबदारीने आणि पारदर्शकतेने काम करावे, अशी मध्यवर्ती बँकेची इच्छा व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवीन मसुद्यानुसार बँका आता एनपीए वसूल करण्यासाठी जमीन किंवा घरे यांसारख्या गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तांचा आता ताबा घेऊ शकतील. मात्र बँका या मालमत्ता कायमस्वरूपी स्वतःकडे ठेवू शकणार नाहीत आणि 7 वर्षाच्या आत विकणे अनिवार्य असेल. तसेच वरील नियम केवळ काही विशिष्ट परिस्थितीत लागू होईल, जिथे कर्ज वसुली प्रक्रियेचा भाग म्हणून अशा मालमत्ता ताब्यात घेणे आवश्यक असेल. आरबीआयने या नवीन नियमानुसार 26 मे पर्यंत सूचना मागवल्या आहेत. साधारणतः बँक आणि एनबीएफसी यासारख्या संस्थांनी कर्ज व्यवहाराच्या बदल्यात मालमत्तेसारख्या संपत्तीचा ताबा घेणे अपेक्षित नसते. पण काही विशिष्ट प्रकरणांमध्ये जेव्हा एखादे कर्ज बुडते किंवा एनपीए होते, तेव्हा वसुलीची रणनीती म्हणून या संस्था तारण म्हणून ठेवलेल्या स्थावर मालमत्तेची मालकी घेऊ शकतात. रिझर्व्ह बँकेचा नवीन प्रस्ताव काय आहे तर आरबीआयने बँका आणि एनबीएफसींसाठी नवीन कर्ज वसुली नियमांचा मसुदा सादर केला आहे. या अंतर्गत एनपीए प्रकरणांमध्ये गहाण ठेवलेल्या जमिनी किंवा घरांचा ताबा घेऊन कर्ज वसुली केली जाऊ शकते. तसेच बँकांना अशा मालमत्ता अनिश्चित काळासाठी स्वतःकडे ठेवता येणार नाही आणि 7 वर्षांच्या आत विक्री करणे अनिवार्य असेल, जेणेकरून संस्थांना जास्तीत जास्त वसुली करणे शक्य होईल. याशिवाय फसवणुकीची कोणतीही शक्यता टाळण्यासाठी बँका किंवा संस्था अशा मालमत्ता कर्जदार किंवा त्याच्याशी संबंधित कोणालाही परत विकू शकणार नाही, असेही मसुद्यात पुढे नमूद केले आहे.